रामकृष्ण हरी मंडळी, हा डे 1 आहे. खूप म्हणजे खूपच लेट झाला ब्लॉग टाकायला, पण मला माहीत नव्हते की या फुटेजेस, कारण काही कारणानुसार मोबाईलमध्ये ह्या फुटेजेस दिसत नव्हते. मला खूप वाईट आणि राग आलेला, पण काय माहीत अचानकच काल परवा ते व्हिडिओज वापस मला दिसले, तर त्याचा हा मी ब्लॉग बनवतो. तर खूप सारी या गोष्टी म्हणजे मी बोललो आहे त्या ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही ऐकल्याच असतील, म्हणजे डे 1मध्ये आणि डे 2मध्ये. तर आळंदीत आता पोचलो आहे. खूप गर्दी आहे, भयानक गर्दी आहे, भयानक. प्रत्येक वर्षी मी ज्या दिवशी प्रस्थान असतं आळंदीतनं पुण्यात, त्यावेळेस खोकलं त्यावेळेस मी येत असतो. मी 2022 मध्ये पालखी गेलेली, आळंदीतनं फलटणपर्यंत गेली. फलटणमध्ये पलटलो म्हणून फलटणपर्यंत चालत गेलो, चक्कर येऊन बाहेर पडलो, विषय खोल. पालखीतनं भाई त्याच्यानंतर 2-3 टप्पे तरी करतो मी. पहिला आळंदीतनं पुणे, परत पुण्यातनं सासवड आणि जेजुरीतनं वेळे. आता यात हे सगळं ठरलेलं असतं सुट्ट्यांवरती, की कधी सुट्टी येते आणि त्यावेळेस मी करतो. मध्ये मी फर्स्ट वारी केलेली, आणि त्याच्यानंतर आता फक्त येतो जातो असंच चालू आहे. पण एवढं आहे की जेव्हा पण वारी असती त्याच्या आदल्या दिवशी मी इथं येतोच, कारण इथल्या ज्या वाईब्स आहेत ना, वाईब्स त्या नेक्स्ट लेवल असतात. वाईब्स नेक्स्ट लेवल. वारीचं हे माझं 3रं वर्ष आहे. माळ घातली मी 2 वर्ष झाले मागे. पूर्ण 1 वर्ष मी नॉनव्हेजला हात पण लावला नाही, आणि त्याच्यानंतर मी माळ घातले. माळ मी खूप प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगितले, मी बाबांसाठी घातले, कारण बाबांनंतर मीच घातली, कारण माझा मोठा दादा पण आहे, ताई पण आहे. पण मी म्हणलं बाबांना की मी घालतो. आता ही परंपरा पुढं चालवतच न्यायची. तर वारी पण करतो मी, पण पूर्ण वारी करत नाही, पण मी काही करून पुढच्या वर्षी पूर्ण वारी करणार आहे. माळ घातल्यापासून आणि परमेश्वराच्या मार्गावर लागल्यापासून देवानी, म्हणजे ऑलरेडी माझ्यावर देवाचा हात आहे. ऑलरेडी मी ब्लेस्ड आहे. खूप साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात अशा घडल्यात की मी स्वतः शॉक आहे की हे कसं काय. पण मला माहीत आहे की तो आहे पाठीशी, पांडुरंग आहे, परमेश्वर आहे पाठीशी माझ्या. तर मी काही, म्हणजे मी जिथं आत्ता आहे तिथं मी 100% म्हणजे त्याच्याच आशीर्वादानं त्यांनीच मला पुढं ढकललं आहे. जे पण मला मिळतंय, मग ती भाकरी असो, घर असो, किंवा माझी ती गाडी असो, त्याच्यामुळंच आहे सगळं, त्याच्यामुळंच. आधी मी नॉनव्हेज खायचो. खूप सारे मित्र माझे, आई बाबा पण बोललेले की नको खाऊ. पण कसं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतः कळल्याशिवाय, स्वतः मेल्याशिवाय जसं स्वर्ग दिसत नाही, तसंच ह्या पण गोष्टी आहेत. त्यामुळे मी पण कुणाला सांगणं बंदच केलं की बाबा तू नको खाऊ किंवा काय. सगळ्यांचं आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनंच जगलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग स्वतःच्याच हातात असलं पाहिजे. हे माझं मानणं आहे आणि हे माझं जगणं आहे. वारीत मी यासाठीच बोलतो एवढं सगळं, कारण खूप काही गोष्टी आहेत त्या हळूहळू मी सांगेल, माझे विचार, माझा अनुभव. पण जेव्हा पण मी वारीत जातो तेव्हा मला असं वाटतं की पांडुरंगाच्या खुशीत आलो. एवढं भारी वाटतं मला. लास्ट इयर जेव्हा मी पहिल्यांदा वारी केलेली तेव्हा मी मेडिकली नीट नव्हतो, म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स होते माझ्या बॉडीत. B12, व्हिटॅमिन D चा प्रॉब्लेम होता. लास्ट टाईम जॉबमुळं, कारण जॉबचं पहिलं वर्ष होतं, आणि यावेळेस पण जॉबमुळंच. पण तुमचा जर आशीर्वाद असाच राहिला, तुम्ही जर मला सपोर्ट केला, तुम्ही जर असंच प्रेम दाखवलं, गेले 2-4 व्लॉगमध्ये खूप चांगलं प्रेम दाखवलं आहे तुम्ही. असंच जर प्रेम आणि सपोर्ट राहिलं तर मी फुल टाईमच ब्लॉगिंग करणार आहे. मला फुल टाईमच ब्लॉगिंग करायची आहे. तर मग मी नेक्स्ट
इयर काहीही करून पूर्ण वारी करणार आहे. वारीतला एक अनेक क्षण, एक अनेक दिवस दाखवणार आहे. टोटल 18च्या 18, 17-18 दिवस वारीत कसे जातात, कुठली गोष्ट कशासाठी असते, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. तर इथून पुढे जे पण तुम्ही बघाल ना, त्याला व्हॉइस ओव्हर असणार आहे. फक्त इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या घाटावर घडत असलेल्या त्या परमेश्वराच्या लीला, गोष्टी, प्रेम, सगळ्यांचा एकच नाद, माऊली माऊली. चला भेटू आपण नवीन ठिकाणी, नवीन जागेवरती. दिंडीचं उद्या एकादशी आहे म्हणून आज हा ब्लॉग, काय आता ब्लॉग टाकतोय. मोबाईल फुटेजमध्ये दिसतच नव्हत्या मला, ह्या फुटेजेसच दिसत नव्हत्या. मगाशी मी रिस्टार्ट केलं तेव्हा या पूर्ण फुटेजेस दिसल्या. म्हणलं आता आहेत तर आता याचा ब्लॉग बनवूया. आणि जे तुम्ही बघताय ते एवढ्या फुटेजेस आता काय माहीत अचानक कुठून, म्हणजे का इरेज दिसत नव्हत्या, इरेज झाल्या आणि अचानक ते दिसायला लागल्या. तर इथून पुढं फक्त एन्जॉय करा. आणि वारीतला पालखीचा हा शेवटचा ब्लॉग आहे. तर रामकृष्ण, बाय. मंदिर माधवर येथे गर्दी करू नये. माऊलीची पालखी थोड्याच वेळात मंदिरात. आळंदी पोलीस स्टेशन येथे संपर्क करायचा लागलेला आहे टिळा. वास बीस संबंधच नाही ठेवायचा.